मथुरा मुंगा जी गाडी पळाली त्याच्याबद्दल काय बोलाल? म्हणजे मैत्री दाखवून दिली कसं गाडी मी जुळून आणले मुंगा आणि मथुर. आम्ही तिघा भाऊ असल्या कारणाने बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि तिघांचे नंदी टॉप पळतात. पण सध्याला भुंगा आणि मथुर पळवलाय. येणाऱ्या काय तिन्ही बैल एकमेकांमध्ये पळतील आणि खरोखर या प्रेक्षकांच्या संपूर्ण लोकांचं प्रेम आहे आमच्यावर आणि ते तसंच टिकून ठेवण्याचं आम्ही काम करतो. म्हणून हे सर्व नंदी एकत्र करून की कोणामध्ये मतभेद झाला नाही पाहिजे आणि मित्रांमध्ये मिसअंडरस्टँडिंग नाही झाली पाहिजे याच्यासाठी सर्व एकत्र करून सर्व प्रेक्षकांची मन जेवढी जिंकतील, कारण फॅन फॉलोइंग प्रत्येकाची वेगवेगळी आहे, ती सर्व एकत्र आली पाहिजे. त्याच्यासाठी आमचा बाहेर नियोजन केलं की एक म्हणजे गाडी ती बऱ्यापैकी पिंचोडला एकामेकाच्या उलट पळायची, पण सगळं जोडून कसं आणलं म्हणजे काय केलं? काही मतभेद असतात, काही गोष्टी असतात, त्या कालांतराने थांबवल्या खूप गरजेचं आहे. ते आपला कोणीतरी फायदा नाही घेतला पाहिजे, दोस्तीमध्ये कोणीतरी दुरावा आणला पाहिजे, याच्यासाठी कुठेतरी थांबवलं काही गोष्टी आणि एकत्र येऊन सर्व नियोजन आता चालू केलं आम्ही तिघांनी एकत्र. म्हणजे काय असेल ते एकत्रितच पळायचं, मैत्रीपूर्ण लढती 100 लढती या मैत्रीपूर्ण होतात. पण आता काय लढती पण सध्याला आम्ही करणार नाहीये सध्याच्या त्याला. बाकीच्या गोष्टी पैरे सुद्धा एकत्र पळतील, पण याच्या पुढचं डिसिजन असेल मित्रांमध्ये शर्यती होणार नाही. तर राहुल भाईंबद्दल काय बोलाल? तुम्ही पण बोलला की तुम्ही पण मथुरचा मोठा फॅन आहे, काय बोलाल? भाव आहे राहुल शेठ पाटील माझा, कारण काय याच्या आजची दोस्ती नाही. राहुल शेठ जेव्हा शर्यतीमध्ये आला तर पहिला दोस्त मी असेल आणि त्या टायमाला बरेचसे नंदी होते राहुल शेठकडे पण ते एवढ्या नंबरातले नव्हते. त्यानंतर बराचसा काळ त्यांनी पराभवचा बघितला. आज बिचाऱ्याच्या नशिबीत यश आहे, मला खूप आनंद आहे मित्र असल्या कारणाने. कारण का मित्र त्याचं अपयश बघू शकत नाही, मित्र त्याचं नेहमी यशच बघू शकतो. तसा मी मित्र आहे राहुल शेठचा आणि एवढ्या वर्षापासून दोस्ती आहे. आजही दोस्ती तशीच आहे, भावाभावाप्रमाणे एकदम सख्या भावासारखे आम्ही दोघं राहतो. आणि बघा आज खरोखर मी कधी बैल मागितला आणि कधी मला नाही, कधीच उत्तर नाही. आणि ज्या टायमाला राहुल शेठने अर्धा रात्री जरी बैल मागितला असेल तर मी 100% राहुल शेठला बैल देईल. कधी दिसेल मग आता सांगा प्रेक्षकांना ही गाडी? 100% ज्या टायमाला राहुल शेठ बोलेल की आपल्याला गाडी पळवायची त्या दिवशी पैरा झाला फिक्स. म्हणजे मोठे कारण का मथुर मुळे शंभू मथुर मध्ये ज्या टायमाला पळाला, कारण का लपवायचं कशाला? बघा ज्या गोष्टीमुळे होत असेल तर आवर्जून ते सांगितलं पाहिजे. शंभू ज्या टायमाला मथुर मध्ये पळाला त्या टायमाला शंभूची खूप चर्चा झाली आणि 1 नंबर सुद्धा झाला होता. आणि त्याच्यानंतर शंभूला एक चांगली गती येऊन आणि खरोखर आज तर चांगल्या नाव रूपाला कसं सांगाल मैत्री तुम्ही टिकून आली? भुंगा मथुर सगळे एकत्र आणले, एक उदाहरण झालंच की म्हणजे मैत्री टिकवायचं उदाहरण झालं की बैलगाडी क्षेत्र कसं असावं, काय बोलायचं? मैत्री टिकलीच पाहिजे. बैलगाडा क्षेत्र हा मैत्रीचा आहे, हा कुठे वादाचा नाहीये. क्षेत्रामध्ये मैत्री खूप गरजेची. आज मला एवढे लोकांची इज्जत देतात, मान सन्मान देतात, एक मैत्री आहे. आणि या मैत्रीच्या कुठेतरी दुरुपयोग नाही झाला पाहिजे. कुणाला दुसऱ्याला ह्याचा हे नाही भेटलं पाहिजे की यार यांच्या मैत्रीमध्ये काहीतरी आपण घडून आणावं, काहीतरी यांच्यामध्ये मतभेद करावा, यांची दोस्ती फोडावा. तसे दोस्त असायला लागतात आणि आम्ही तिघं दोस्त तसेच आहोत. आणि तिघं दोस्तांना माहित आहे की मैत्री कशी टिकली पाहिजे आणि त्या हिशोबाने तिघं राजकारणी असल्याने तिघांना माहिती आहे दोस्ती टिकली पाहिजे. कारण का राजकारण क्षेत्र असेल, बैलगाडा क्षेत्र असेल, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही रुजून असल्याने ते आम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. म्हणजे त्या काळात मथुर आणि शंभू पण गाडी दिसेल आपल्याला शेट आहे ना? 100% येत्या कधी पण जरी पुढचे मैदान असतील त्याच्यामध्ये जरी मथुर आणि शंभू असेल, 100% मथुर आणि शंभू. आता 3 फेऱ्याची कशी इथून पुढे आपली 3 फेऱ्याचं इथून पुढचं नियोजन सध्याला मुंबईत जायचं नियोजन आहे. पण जर येत्या 9 का 10 तारखेला जे मैदान आहे म्हणजे हर्षल पोळचे इथे आहे तुमच्या इथे कुठेतरी मैदान, त्या मैदानात शंभू पळेल. म्हणजे मोठ्या मैदानाला आहे ना? कसं आहे मोठा आणि छोटा विषय नाहीये, कारण मुंबईला पण बैल मला पळवायला लागतो. कारण मुंबईला कुठेतरी नाव कमी होतं, मग त्याच्या कारणाने नाव थोडं टिकवण्यासाठी मुंबईचा सुद्धा खेळ करायला लागतो. कारण मुंबईमध्ये नाव टिकणं खूप गरजेचं आहे. जरी साताऱ्यामध्ये असेल, कराडमध्ये असेल, तर या भागांमध्ये 3 फेऱ्याचं नियोजन असतं. पण या 3 फेऱ्याच्या नियोजनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलाची प्रसिद्धी होते. आज बिंजोडला जरी बैल पळत असेल पण तो एवढा प्रसिद्ध नव्हता, पण 3 फेऱ्यामध्ये बैलपाळा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतो. कारण 3 फेरे प्रत्येक जण लोक बघतात, ज्यांना शौक नाहीये ते सुद्धा बघतात. पण या गोष्टी खूप मोठ्या आहेत की 3 फेऱ्यामध्ये पळाल्यावर बैल महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतो. 3 फेरे आणि बिनजोड मध्ये काय फरक सांगा थोडक्यात शेट? तुमचा बऱ्यापैकी खेळ बिनजोडच असतो शेट. 3 फेऱ्याचा खेळ असा आहे की
सर्वसामान्य माणसाचा आहे आणि सर्वजण कुठेही काही करून पळू शकतात आणि एकदम दोस्ती खाते 3 फेऱ्याचा खेळ असतो. पण बिंजोड सुद्धा तसाच आहे की बिंजोड मध्ये काही चुरस असते की आज तुम्ही मला हरवलं, मी उद्या तुम्हाला हरवेल. 3 फेऱ्यामध्ये तसं काही नाही. आज तुम्ही हरवलं का उद्या त्याला तुम्ही परत भेटता. गट असू दे, सेमी असू दे, फायनल असू दे. बिंजोड मध्ये काय असतं, एकदा तुम्हाला पराभव केल्यानंतर बरेचशे वेळ चान्स मिळत नाही आणि ते चान्स नंतर आपण काय करतो, टिकून कुठेतरी नाव टिकून ठेवण्यासाठी आपण कुठेतरी जपून शर्यती करत असतो. पण 3 फेऱ्या आणि बिंजोड मध्ये खूप फरक आहे. 3 फेऱ्यामध्ये माणूस रोज गुलाल जरी प्राप्त होत असेल, रोज त्याला 1 नंबर होत. बिंजोडला तेवढा खूप मोठा विषय असतो, कारण का फेर बदल खूप असतात. कारण का बिंजोडला 2 फाट्या असतात, 3 फेऱ्याला 7 फाट्या असतात. त्याच्यामध्ये बैलाला कसं पळायचं, काय पळायचं, या खूप मोठ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे 1 नंबर करलेला बैल 3 फेऱ्यामध्ये तो बिंजोडमध्ये 1 नंबरची शर्यत नाही करू शकत. तुम्ही आता दोन्ही मैदान मुंबईला 1 नंबर केला, काय सांगाल त्याबद्दल? शंभूने एवढं नाव म्हणजे स्पीडनंच नाव लिहिल्यावर शंभूने खूप नाव केलं. त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. कारण का काशीच्या नंतर जे शंभूने जे नाव केलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही. कारण का बरेचशा काळ हा पराभवचा झाल्यानंतर शंभू आमच्या दावणीला आला आणि खरोखर पुन्हा एकदा आकाश राऊत हे नाव, कैलासवासी मोहनशेठ राऊत हे नाव आणि प्रवीण शेठ राऊत हे नाव परत एकदा लोकांमध्ये समजलं आणि खरोखर या शंभूनी खूप आमची इज्जत ठेवली. काशीची कुठेतरी आठवण या सातारा जिल्ह्यात 100% येत असेल, काय सांगाल? खूप काशीची आठवण जेवढे बोलू तेवढं कमीच आहे. खूप ज्या टायमाला काशी गेल्यानंतर घरातला सदस्य गेल्यासारखं आम्हाला झालं आणि बऱ्याचशा गोष्टी मनाला लागून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण का काशी सुद्धा ज्या टायमाला मैदानामध्ये पळाला त्या टायमाला त्यांनी 1च नंबर केला आणि बऱ्याचशा गोष्टी नंतर तो गेल्यानंतर आम्हाला खूप त्याची खंत होती. तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून खरोखर शंभूने आज नाव केलेलं आहे, कुठेतरी नाव करतोय. आणि आज जी फॅन फॉलोइंग आहे त्याच्याबद्दल काय बोला? तुमची फॅन फॉलोइंग लई वाढली चालू ना. सर्व लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. कारण लोकांना माहिती आहे की ही जी व्यक्ती आहे ही डबल गेम करणारी नाही. जे बोलेल ते बोलेल आणि खरोखर माझा स्वभाव तसा आहे की जे आहे ते आहे. खोटं बोलणं आपल्या रक्तात नाही. कारण का लोकांना माहिती आहे की ही व्यक्ती चांगली आहे आणि खरोखर बैलगाडा शर्यत टिकून ठेवेल. कारण का मला बैलगाडा शर्यतीचा उपाध्यक्ष पद आहे, रायगड, ठाणा, पालघर असेल मुंबईचं, आणि उपाध्यक्ष पद असल्या कारणाने कारण का लोकांना माहिती ही व्यक्ती तसं टिकून ठेवण्यासारखं आहे की बैलगाडा शर्यत टिकून कशी ठेवेल त्या व्यक्तीकडून म्हणजे बघितलं पाहिजे, म्हणजे माझ्याकडून. आणि खरोखर शर्यती क्षेत्रात टिकून ठेवण्याचं काम आम्ही संपूर्ण करत असेल. जे पश्चिम महाराष्ट्रातली आमची जेवढी कमिटी मेंबर्स असतील, आमच्या रायगड ठाण्यामधले असतील, आम्ही सर्वांचं संगनमत करून काही गोष्टी असतील, जो डिसिजन मोठा डिसिजन घ्यायचा असेल तर खरोखर आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो आणि शर्यती क्षेत्र टिकून ठेवतो. त्या दिवशी आपला माझे मित्र अलंकार मडवी यांचा रायबा आणि आपला शंभू चांगल्या रीतीने पाहिला आणि 1 नंबर झाला. आज कसं नियोजन झालं काय? आज आपले मित्र कानाशेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांचा मेहरबान आणि आपला शंभू आज चांगला असा गट पाहिला सकाळी आणि गट चांगल्या रीतीने काढला. आता बघू सेमीचं कसं काय. गाडी पण चांगली आहे ना. मेहरबान कसं काय नियोजन झालं काय? मेहरबानचं एक आदल्या दिवशी नियोजन झालं होतं. मला बरेच जण आपल्या या भागातून फोन करत होते शेठ पायरा, पण माझा जो पायरा झाला होता तो बैल आजारी पडल्यानंतर की त्याच पायरातला बैल घातलेला आहे. कारण का परत लोकांना असं वाटेल की पायरा झाला नसून पण बैल नाही दिला, तसं काही नाहीये. पण आज मेहरबान आणि ही गाडी खरोखर अतिशय चांगला स्पीड लागतो आणि मला वाटतं की आज खरोखर आज या हिंद केसरीचा जो गुलाल आहे तो माझ्या आज कपाळी लागेल. या मैदानात कुठेतरी काशीची आठवण येत असेल आपल्याला, काय बोलू शकतो? हो, मातीचं मैदान असेल का काशी बापत होता. मातीच्या मैदानावर काशी जाम पळायचा आणि खरोखर त्याची आठवण खूप येते आणि त्या आठवणीच्या साठी शंभू पोहतो. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद.